शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी सुरूच राहील अशी वल्गना करणारं राज्य सरकार आता सपशेल तोंडघं शिपडलेलं दिसतंय। कारण नाफेडकडून होणाऱ्या तूर खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र लाखो क्विंटल वजनाच्या तुरीची अद्यापही खरेदी झाली नाहीये। त्यामुळे 4 दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजारात मुक्काम ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आहे। कुठे बारदानाच्या तुटवड्याअभावी तूर खरेदी रखडली आहे, तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांच्या तुरीला प्राधान्य दिलं जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। दरम्यान तूर खरेदी न झाल्यास खरीप हंगामात काय पेरायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय। त्याचप्रमाणे संधीचा फायदा घेत व्यापारी तुरीचे भाव पाडण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जाते। जर शेतकऱ्यांकडून तुरीची 100% खरेदी करायची असेल तर आणखी 12 दिवस खरेदी सुरू ठेवावी लागेल। त्यामुळे सरकार तूर खरेदीची मुदत आणखी वाढवणार का की त्यांना वाऱ्यावर सोडणार हेच पाहायचं। आता जे खरीपाची पेरणी आहे, बँकचं लोन आहे, काही उधारी वगैरे शेतकऱ्याची चुकवायची आहे आणि 2 महिने झाले आम्ही इथं पडून आहोत। याच्यामुळे आम्हाला फार मानसिक मनस्ताप झाला। जास्तीत जास्त गव्हर्नमेंटने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खरेदीची योजना राबवायला पाहिजे, तशी यंत्रणा गव्हर्नमेंट उभी करू शकली सक्षम तरच हे निर्णय घ्यायला पाहिजेत। नाही तर यानं खरोखर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। 2 महिने जर शेतकरी इथं पडून राहिला तर काय उपयोग झाला। आज आमच्याकडे सरकार कोणत्याच प्रकारचं काम करत नाही। त्यामुळे जर आता आम्ही अति 2 महिने पडून आहोत तर आम्हाला सरकार काय देणार आहे? आमच्या ट्रॅक्टरचं भाडं, ट्रॉलीचं भाडं, आमची झोप्याची मजुरी, तर मग सरकारवर का फौजदारी गुन्हा दाखल होऊ नये?